श्रावण आणि भाद्रपद महिन्यात या 12 गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर रुग्णालयाची पायरी चढावी लागू शकते। मित्रांनो, श्रावण आणि भाद्रपद महिना सुरू झाला की सगळीकडे हिरवगार निसर्ग भरून येतो। थंडगार पाऊस, मातीचा दरवळणारा सुगंध आणि उल्हासदायक वातावरण प्रत्येकाचं मन प्रसन्न करून टाकतं। पण तुम्हाला माहित आहे का, हाच पावसाळा आपल्या आरोग्यासाठी वर्षातील सर्वात संवेदनशील आणि धोकादायक काळ मानला जातो। तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की पावसाळा सुरू होताच अचानक पोटदुखी, अपचन, गॅस, उलट्या, जुलाब, फूड पॉइझनिंग, टायफॉइड तसेच त्वचेवर फोड, पुरळ यासारख्या समस्या का वाढू लागतात? असं नेमकं काय बदलतं की शरीर अचानक आजारांच्या जाळ्यात सापडू लागतं? मित्रांनो, यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि नकळत होणाऱ्या काही चुका। मित्रांनो, आयुर्वेदानुसार श्रावण आणि भाद्रपद महिन्यात आपल्या शरीराची जठराग्नी म्हणजेच पचनशक्ती खूपच मंदावते। त्याचबरोबर पावसामुळे हवेत आर्द्रता वाढते, ज्यामुळे जीवाणू, बुरशी आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव अतिशय वेगाने वाढू लागतात। अशा परिस्थितीत आपण रोज सहजपणे खात असलेल्या काही पदार्थाचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो। हे पदार्थ केवळ पोट बिघडवत नाही, तर यकृत, आतडी आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करू शकतात। म्हणूनच मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण अशा 12 पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत जे श्रावण आणि भाद्रपद महिन्यात शक्यतो टाळावेत। तसेच त्याच्याऐवजी कोणते पदार्थ खाल्ल्यास या पावसाळ्यात शरीर अधिक निरोगी आणि सुरक्षित राहू शकते हेही जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जर तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या पावसाळ्यात निरोगी ठेवायचं असेल आणि वारंवार औषधं किंवा रुग्णालयाच्या फेऱ्या टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील अनेक गोष्टी तुम्हीही कदाचित रोज खात असाल, पण त्या हळूहळू तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहेत याची तुम्हाला कल्पनाही नसेल। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, क्रमांक 1, कढी आणि ताक। पावसाळ्यात ही चूक जवळपास प्रत्येक घरात होताना दिसते। गार वातावरणात गरमागरम कढी किंवा आंबट ताक प्यायची इच्छा होणं स्वाभाविक आहे, पण आयुर्वेदानुसार श्रावण आणि भाद्रपद महिन्यात याचे जास्त सेवन टाळावे। या काळात दही आणि दह्यापासून बनणारे पदार्थ लवकर आंबू शकतात। योग्य प्रकारे साठवणूक न केल्यास त्यामध्ये सूक्ष्मजीव वाढण्याची शक्यता असते। आयुर्वेदानुसार या दिवसात आंबट ताक किंवा कढीचे अतिसेवन केल्यास वात आणि कफ दोष असंतुलित होऊ शकतात। त्यामुळे काही लोकांना सांधेदुखी, घसा खवखवणे, त्वचेवर पुरळ किंवा पोटाचे त्रास जाणवू शकतात। नंबर 2 बघा, हिरव्या पालेभाज्या। पालक, मेथी, मोहरीचे पाने किंवा गोभी आणि इतर पालेभाज्या वर्षभर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानल्या जातात। मात्र पावसाळ्यात त्याचे सेवन करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते। या दिवसात मातीतील ओलाव्यामुळे पानावर सूक्ष्म किडे, आळ्या, जंतू किंवा त्यांची अंडी चिटकलेली असू शकतात। म्हणूनच पालेभाज्या नेहमी अनेक वेळा स्वच्छ पाण्याने धुवाव्यात आणि व्यवस्थित शिजवूनच खाव्यात। अस्वच्छ किंवा नीट न धुतलेल्या पालेभाज्या खाल्ल्यास अन्नातून होणाऱ्या संसर्गाचा धोका वाढू शकतो। नंबर 3 बघा, वांगे। श्रावण आणि भाद्रपद महिन्यात काही काळ वांग्याचे पदार्थ टाळण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला जातो। या हंगामात वांग्यामध्ये आळ्या किंवा सूक्ष्म किडे असण्याची शक्यता अधिक असते। अनेकदा ते बाहेरून सहज दिसत नाहीत। आयुर्वेदानुसार या दिवसात वांग्याचे अतिसेवन केल्यास काही लोकांमध्ये वातदोष वाढू शकतो। त्यामुळे ॲसिडिटी, त्वचेची खाज किंवा इतर काही त्वचा रोगाची लक्षणे वाढण्याची शक्यता असते। क्रमांक 4 बघा, जंक फूड आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ। पावसाळा आला की पाणीपुरी, चाट, बर्गर, मोमो, चाऊमिन आणि इतर रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ खाण्याचा मोह अनेकांना होतो। परंतु या दिवसात वाढलेली आर्द्रता आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे अशा पदार्थामध्ये जंतूची वाढ वेगाने होऊ शकते। शिवाय वारंवार वापरलेले तेल आणि अपुरी स्वच्छता यामुळे अन्न दूषित होण्याचा धोका वाढतो। अशा पदार्थाचे सेवन केल्याने फूड पॉइझनिंग, उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढू शकते। म्हणूनच या पावसाळ्यात चवीपेक्षा आरोग्याला प्राधान्य द्या। क्रमांक 5 बघा, सी फूड आणि नॉनव्हेज। जर तुम्हाला मासे किंवा इतर मांसाहारी पदार्थ आवडत असतील तर श्रावण आणि भाद्रपद या 2 महिन्यात त्याचे सेवन शक्यतो मर्यादित ठेवावे किंवा टाळावे, कारण हा काळ अनेक जलचर जीव आणि माशांच्या प्रजननाचा हंगाम असतो। या काळात त्यांच्या शरीरात नैसर्गिक बदल होत असतात। याशिवाय पावसाळ्यात मासे योग्य प्रकारे साठवले गेले नाहीत तर ते लवकर खराब होण्याचा धोका वाढतो। त्यामुळे अन्नातून होणारे संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते। तसेच मांसाहारी पदार्थ तुलनेने जड असल्याने पावसाळ्यात आधीच मंदावलेल्या पचनशक्तीवर त्याचा अतिरिक्त ताण येऊ शकतो। नंबर 6, मैद्यापासून बनवलेले तळलेले पदार्थ। पावसाळा सुरू झाला की गरमागरम भजी, पकोडे, समोसे आणि इतर तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा अनेकांना होते। अधूनमधून खाणेही वेगळे, पण वारंवार आणि जास्त प्रमाणात असे पदार्थ खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो। मैदा आणि जास्त तेलकट पदार्थ पचायला वेळ घेतात। त्यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ, आंबट ढेकर, अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो। म्हणून या दिवसात ताजे, हलके आणि सहज पचणारे अन्न खाण्यावर भर द्या। नंबर 7 बघा, मुळा आणि सलगम।
मुळा हा सामान्यतः पचनासाठी चांगला मानला जातो, मात्र आयुर्वेदानुसार श्रावण आणि भाद्रपद महिन्यात याचे जास्त सेवन काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते। या काळात मुळांचा उष्ण आणि वातवर्धक प्रभाव काहींमध्ये गॅस, पोटफुगी, मुरडा किंवा अपचन वाढू शकतो। त्यामुळे ज्यांना आधीपासूनच पोटाचे विकार असतील त्यांनी मुळा मर्यादित प्रमाणातच खावा। क्रमांक 8 बघा, शिळे किंवा रात्रभर ठेवलेले अन्न। पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असल्यामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता वाढते। सकाळी बनवलेले अन्न संध्याकाळी किंवा रात्रीचे उरलेले अन्न दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करून खाणे या दिवसात शक्यतो टाळावे, कारण अशा अन्नामध्ये जंतूची वाढ होऊ शकते आणि त्यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी किंवा फूड पॉयझनिंगचा धोका वाढू शकतो। नेहमी शक्यतो ताजे आणि गरम अन्न खाण्याचा प्रयत्न करा। नंबर 9 बघा, मशरूम हा पौष्टिक अन्नपदार्थ असला तरी पावसाळ्यात त्याची गुणवत्ता आणि ताजेपणा तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या काही मशरूमच्या जाती विषारीही असू शकतात। बाजारातून मशरूम घेताना ते ताजे, स्वच्छ आणि विश्वासार्ह ठिकाणाहून खरेदी करा। खराब किंवा दूषित मशरूम असल्यास अन्नातून होणाऱ्या संसर्गाचा धोका वाढू शकतो, म्हणून पावसाळ्यात मशरूमचे सेवन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। क्रमांक 10 बघा, लसूण आणि कांद्याचे अतिसेवन। लसूण आणि कांदा हे आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचे घटक आहेत, मात्र श्रावण आणि भाद्रपद महिन्यात त्याचे अतिसेवन टाळण्याचा सल्ला काही परंपरांमध्ये आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून दिला जातो। पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती आधीच थोडी कमजोर झालेली असते। अशा वेळी खूप जास्त प्रमाणात लसूण आणि कांदा खाल्ल्यास काही लोकांमध्ये पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो। काही व्यक्तींना ॲसिडिटी, शरीरात उष्णता वाढणे किंवा त्वचेवर फोड, पुरळ यासारख्या समस्या जाणू शकतात। म्हणूनच या काळात कोणताही पदार्थाचे सेवन संतुलित प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे। क्रमांक 11 बघा, जास्त आंबट पदार्थ आणि लोणचे। पावसाळ्यात आंबट पदार्थ, जास्त प्रमाणात लोणचे, व्हिनेगर किंवा अतिशय आंबट पदार्थ खाण्याची सवय काही लोकांना असते, परंतु याचे जास्त सेवन केल्यास शरीरातील संतुलन बिघडू शकते। काही लोकांमध्ये जास्त आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडिटी, घशात खवखव, जळजळ किंवा सांधेदुखीसारख्या समस्या वाढू शकतात। म्हणून श्रावण आणि भाद्रपद महिन्यात लोणचे आणि आंबट पदार्थ मर्यादित प्रमाणातच खावेत। क्रमांक 12 बघा, रस्त्यावर मिळणारे उघडे ज्यूस आणि कटफळांचा रस। पावसाळ्यात बाहेर मिळणारे उसाचे रस, कटफळांचे ज्यूस किंवा उघड्यावर ठेवलेले पेय पिणे शक्यतो टाळावे, कारण उघड्यावर ठेवलेल्या फळांवर माशा बसू शकतात आणि त्यावर जंतू जमा होण्याची शक्यता असते। तसेच अनेक ठिकाणी ज्यूस काढण्याची मशीन आणि भांडी योग्य प्रकारे स्वच्छ केली जात नाहीत। अशा दूषित पेयामुळे टायफॉइड, कावीळ आणि पोटाचे संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो। म्हणून पावसाळ्यात बाहेरचा ज्यूस पिण्याऐवजी घरच्या घरी स्वच्छ पद्धतीने तयार केलेले पेय घेणे अधिक सुरक्षित आहे। मित्रांनो, तर ही होती 12 खाद्यपदार्थाची यादी, ज्याच्याबाबत श्रावण आणि भाद्रपद महिन्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। या पावसाळ्यात स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवण्यासाठी नेहमी हलके, ताजे, गरम आणि सहज पचणारे अन्न खाण्याचा प्रयत्न करा। स्वयंपाक करताना हिंग, जिरे, ओवा आणि सुंठ यासारख्या मसाल्यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते। लक्षात ठेवा मित्रांनो, चव काही क्षणासाठी आनंद देते, पण आरोग्य आयुष्यभर साथ देते। म्हणूनच खाण्यापिण्याच्या छोट्या छोट्या सवयीकडे लक्ष द्या। मित्रांनो, तुम्हाला श्रावण महिन्यात कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि या पवित्र श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथाचे स्मरण करत कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। जर तुम्हाला आजची ही आरोग्यविषयक माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तसेच अशाच उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि या पावसाळ्याचा आनंद निरोगीपणे घ्या। धन्यवाद।